हॅलो. अगं ना माझं आवरलेलंच नाहीये. काही नाही, माझ्या बहिणीने मला डब्बाच नाही बनवला. नाही नको, आज माझी इच्छा पण नाही यायची. हा ठीक आहे, जा तू. अगं दादाच नाही आला अजून, सोड बरं. बरं चल, मी तुला नंतर फोन करते. काय ग, काही कॉलेज बिलेजला गेली नाही का तू? आता नुसते फोनच बघत राहती. फोन याच्यासाठी घेऊन दिलाय का तुला? झालं, तू पण मलाच बोल आता बरं का. कुठे तुझी वहिनी, कुठे गेली? मला नाही माहिती, तुझी बायको, तुला माहिती पाहिजे ना. तुमच्या दोघींचं काही झालंय का? आज एवढी तापली तू, गरम झाली? हा मग व्हायलाच पाहिजे का? तुझ्या बायकोला कळत नाही का मला सकाळी उठून डब्बा बनवून द्यायचा? काय केलं तिनं ते सांग मला. बस ती नुसते अशा पुढे मेकअप करीत, एखादी हिरोईनीच करायची ना तेव्हा. कुठे आहे ती? बोलव तिला, बोलू आपण. मी कशाला बोलू? जाय तुझी बायको तू बोलव. सोनू, किती बायकोचं हे आहे ना तू. काय केलं मी सांग. आता तू म्हणते, तू तिलाच विचार नक्की हा, मी झालंय काय. कॉलेजला का नाही गेले ते नाही विचारलं. मी तुला तेच बोललो ना, गेली नाही का कॉलेजला? आल्या आल्या तुला तेच विचारलं मी. तू गेला तर माझी गाडी घेऊन, मला दुसरी गाडी तिथं जायला, त्यात त्या बायकोने मला डब्बा पण नाही बनवला. काय करत होती ती आतापर्यंत? मला काय माहिती काय करत होती. मी कपडे धुतले, भांडे घासले, किचन आवरलं, तिचं काम नाही मला आवरून द्यायचं. मग थांब, मी तिला विचारतो तिनं का, तिनं डबा का नाही बनवून दिला तुला? काय झालं, तू आतापर्यंत कॉलेजला नाही गेली अजून, एवढा वेळ झाला तरी? नाही गेले, माझ्या गाडीत पेट्रोल नव्हतं. म्हटलं तुझी स्कूटी घेऊन जायचं. तू पण कुठं कुठे गेला होता तू? बाहेर गेलतो मी मित्राकडे. दादा असता ना तर आज माझ्या वेळच आली नसती. तिनं तुला काय, ती नक्की झालं काय तुमच्या दोघींचं? मला सांग, तू एवढी गरम का झाली? सगळे काम करून पण तुझी बायको मला जेवायला लवकर डबा बनवून देत नाही. तिथं मी तू का मला पैसे देता का कॅन्टीनला खायला? थांब, मी तिला विचारतो का बरं तुला टिफिन बनवून नाही दिला. आता विचार काय म्हणन, पाय काय म्हणन. आता घरात आहे का? कुठे गेली ती बाहेर? तुझी बायको कधी तुमचा रूम सोडून बाहेर निघते का? सोनू, दे बोलून आणवय तिला, वय आवाज दे. असं काय काम करत गेले असं मागच्या दाराला बसायला? जाऊ दे अर्चू, इकडे बस, मला काम आहे तुझ्याशी, बोलतो मी तुझ्यासोबत. तुला कामच राहतं, तुला कधी टाइम राहतो? अगं तुझ्यासाठी मी एक स्थळ पाहायला गेलो होतो. काय? लग्नासाठी. एवढं भारी स्थळ बघितलं मी. जवळचा मित्र आहे, त्याचाच नातेवाईक, त्याचा मावस भाऊ. त्याच कामामुळे गेलतो सकाळीच मी. अरे पण मी अजून शिकूच राहिले. माझं वय आहे का लग्न करायचं? मागणं चांगलं आहे, स्थळ चांगलं आहे. पोरगा नोकरीला आहे, सरकारी नोकरीला आहे पोरगा. नाही बाय दादा, तू म्हणशील तसं मी काय तुझ्या पुढे जाणार नाही. पण काय तुझी बायको मला त्रास देते. तुला विश्वास आहे ना माझ्यावर? विश्वास आहे मला, तुझ्यावर विश्वास नसता तर मी एवढी शिकले नसते ना. मग मला जर पटलं नसतं ना तर मी तिथपर्यंत गेलोच नसतो, तुला आता बोललोच नसतो. मग नाही बाय दादा, जेव्हा लग्न होईल ना माझं, मी शपथ सांगते मी तुझ्याकडे येणारच नाही. असं नको म्हणू तावडे, मला तुझ्याशिवाय कोणी आहेच का? आहे ना तुझी बायको. बायको जाऊ दे, पण आता आपल्याला एकमेकांचं, आपण दोघच राहिलोय. जाऊ दे बघ, तसे तुझी बायको मला लागल तेवढे छडी ती, उठता बसता नुसती टोमणी मारी ती. चालूच आहे आता थोड्या दिवसाची. एवढं थोड्या दिवसासाठी पण एवढं टॉर्चर करायचं का? माणसाची इच्छाच मरून जाईल परत तुमच्याकडे यायची. अगं प्रत्येक घरात असंच राहतं. आता ती नवीन आहे, सिटीतली आली, तिला खेड्यातलं एवढं माहिती अरे आहे आता का? वर्ष झालं तुमच्या लग्नाला, कुठं नवीन राहिली ती? नव्या नवरीचे दिवस संपले आता. थांब थोड्या दिवस, थांब, थोडे लेकरं बाळ झाल्यानंतर मग करू काहीतरी. बरे भाऊ, तुला जसं जमल तसं कर, माझं काय म्हणणं नाही. ते पाहुण्यांना कधी बोलवायचं का नाही बोलवायचं? माझे काय सांगू? एवढे माझ्या बॉडीचे पेपर होते, मग पाहू. कधी पेपर तुझे? किती दिवस लागतील तरी? अजून 15 दिवस आहे. 15 दिवस? हा. तसं मी ते पाहुण्या मित्राला कळवतो, तिचे पेपर चालू आहे, 15-20 दिवसात तुम्हाला कळवतो. बरोबर. तुला पोरगाचे फोटो दाखवतो वाटलंस तर. मला नको दाखवू, तुला आवडला ना बाद झालं. तू म्हणशील तिथं मी लग्न करायला तयार आहे. चाल मग, आज पेपरला गेली नाही? आज काय कॉलेज आहे का नाही तुला? काय आता गाडीच नाही, जायला टाइम पण होऊन गेला. जाऊ दे, आज नाही जायचं मला. कधी कॉलेज कधी असतं तुझं? 10लाच राहतं, आता 11 11:30 वाजले. अरे यार, अर्धा एक तास लेट झाली. जाऊ दे मला. आजच्या दिवस जाऊ दे, मी तिला सांगतो बायकोला हा सांग समजावून, ते तुला सकाळच्या उद्या डबा बनवून देत जाईल. चालेल. जाऊ दे, आता हे तुझे पेपर झाले का, त्या पाहुण्यांना मी बोलून घेतो मग. ठीक आहे? पाहुणे यायला? कोण पाहुणे येणार आहे? अर्चू साठी स्थळ बघितलं मी. मैत्रीमध्ये एक मित्र आहे माझा, त्याचा नातेवाईक आहे. बरे बरे, लवकरच काढून द्या. काय ग, तू असं काय बोलू राहिली? आल्यापासून तिला माझ्यासोबत भांडण चाललंय म्हणा. तुमचं काय जेवणाचा डबा बनवून नाही दिला तू तिला? जेवणाचा डबा? सकाळी मॅगी बनवली होती मी. मॅगी नका, माझ्या बहिणीचं पोट भरतं काय? अरे बघितलं ना, तिच्या समोर कशी म्हणती. आणि ती मॅगी काय मला नव्हती केली दाद्या, तिच्यासाठीच केली आणि तिनेच खाल्ली. बाबो, म्हणजे असं बोलणं झालं पाहिलं ना, माझ्याच नवऱ्यासमोर माझं गुणगान गाती. तुला पटत का काही? घुसली का दोन दोन तोंडे तू. ते पालीपेक्षा पण बेकार आहे ती. ढवळी पाल नाही का भिंतीला चिपके राहते, त्याच्यापेक्षा बेकार आहे. तिचे तर गुण तुझ्यातच दिसताय ते.
भांडण करू मला नको नाही उद्यापासून बोलते बाजरीच्या भांडण करू नका उद्यापासून बाजरीच्या भाकरी निळ्या मिरचीचा ठेसा बिसा पिठलं बिठलं बनवून हो, देतात मला स्वयंपाक येत नाही. मी लग्नाच्या आधीच सांगितलं होतं तुम्हाला. मग तुला काय आता फक्त मेकअप करता येतं खाते येतं काय तर कसं लागतं खायला मी बनवलं असलं. ती गेल्यानंतर पूर्ण काम तुलाच करणं इकडे काय एखादी कामवाली आणायची काय हा, बाई लावून घ्या कामाला. मला नाही जमत काम. घे घे दाद्या आताच असं आहे मी गेला तुला तर खायचे वांदे होतील. तू बघ मी हिला क्लिअर करतो बरोबर ही काम आणतो मी हिला. अच्छा, तुम्ही मला काय करणार? काय करणार सांगतो थांब तुला मी दाखवतो. बघ बघ दाद्या माझ्या समोर तुला कशी लाडी उडी लावून राहिली. अरे जरा माझ्या समोर तर भान ठेव म्हणा. गप ग, नवरा आहे तो माझा. तुला काही मिरची लागती? बघ बघ कशी बोलती मला बघ. बहीण आहे ती माझी ती बोललच. हा, मग माझी बी ननंदबाई आहे ती. मग तिला गोड राही ना थोड्या दिवसाची आपल्या घरात ती पाहुणी आहे. चालूच असता भांडणं आमचे. तुला सांगितलं तिला कॉलेजला जायला लागतं तिचे 15-20 दिवस पेपर बाकी आहे तर तिला डबा बिबा बनवून द्यायचा सकाळच्या उठून. हा, देईन मॅगी शिजून. मॅगी मॅगी ना तिचं पोट नाही भरत. बरं, नूडल्स बनवून देईल. ती मला नाही खायचं तिचं सिटीतलं खाणं. तिला म्हणा मस्त पोळ्या वेळा बनवत जाय. नाही मोठ्याल्या बाजरीच्या भाकरी तिथं छोट्या छोट्या पण का होईना तिला बनवून दे थोडी थोडी. भाजीचं पीठ असतं कसं हं? म्हणत्या कशाला ते? वर्ष झालं अरे तुमच्या लग्नाला वर्ष. ए अर्चू तुला मी सांगतो हिला थोडं थोडं शिकव ग. नको नको त्यापेक्षा ना मी ना बाहेर खात जाईन ना पावाडा बिवाडा हिच्या हातचं मला खायचंच नाही. दिला का दिवशी मला जे टाकून म्हणजे झालं का. असतं तर खरंच दिलं असतं. पाय पाय दादा पाय असं तर खरं दिलं असतं म्हणे. काय बोलते तू एवढं की तुमच्या घरात उंदर बी नाहीये. अगं आजूबाजूचे पाहुणे ऐकत्या लोक पाहत्या शेजारी घर पार बघा विचार करा माझा. मी नाही म्हणायचं बाहेर भांडा, घरात भांडूया. म्हणजे भांडणं करायचंच आहे का तुला? एक काम कर दादा हिला दे काढू आपण एखाद दुसरी मामाची पोर पाहू तुला. हा हा, माझ्या वाईटावरच उठिले. घ्या आता तुम्हाला मापासून वेगळं करीत. तुम्हाला पटत का हे ऐकायला? मग- एवढं करता मी लग्न केलं का मी तुम्हाला तुमच्याशी? तेच सांगतो इकडं नका बोलू घरात बोलू वाटलंच तर पण मला लोक ऐकून घ्या थोडं सहन करा. थोड्या दिवसाची पाहुणी आपल्या घरी. तुम्हाला बी तुमच्याच बहिणीचं पुळक आहे. माझं तर काही येतच नाही. तू तर आता आपलीच इथंच राहायचंय तुला मला. मग मी थोडे बी दिवस तेच आपल्याकडे. म्हणतीये. मी बी तेच म्हणतीये. आपल्या दोघांना संसार करायचा आहे. मग त्याच्यामुळे मी तुला सांगतोय का थोड्या दिवस सहन कर. पाय दादा कशी करीती. आता मी काही बोलले पण नाही तरी मला पाहून नाक मोडू राहिली. आता रडायसारखं काय याच्यात. बरं बाई जाऊ दे माझं चुकलं. मी स्वयंपाक करते तुला आयतं खाऊ घालते. जाय तू होय त्या बेडरूम मध्ये होय मेकअप कर जाय. माझा नुसतं मेकअपवर डोळा आहे तिचा. एकदाच आणून तरी दे तिला. मला नाही गरज मेकअपची. मी शेतकऱ्याची पोरगी सांग हिला काय मी नाही ना उगीच काही बोलून बस ना. सांग अर्चू सिटीतली. हा तू मला जाऊ दे म्हणतो त्या बायकोचीच बाजू घे. जाय नाही बोलू नको माझ्याशी. अरे मग काय करू मला असा विचार येऊ राहिला तुमच्यामुळं. अर्धो करा